तर खूप जाम अडकलो मित्रांनो. तळेगाव साईडला आलतो ना, मागचं इंजिन ओपन केलं बोनट सहज, म्हणलो गाडी थोडं गार करावं, तर बघितलं काय इंजिन पूर्ण सगळं ऑइलनी भरलं आहे. आता टेन्शन आलं, आता काय करावं. तळेगावला आलो आता, एमटी जायला लागते आणि उद्या त्याला गॅरेजवर गाडी न्यायला लागते, म्हणजे न्यायला लागतेच 100%. पूर्ण ऑइलनी भरलं इंजिन. तर मित्रांनो काल अडकलो होतो तळेगावला, तर चला म्हणून गाडीचं लगेच काम करून घ्यावं. तर आज आहे सकाळी आलो मी 6 वाजता शोरूमला. लवकर आलो म्हणजे लवकर नंबर लागतो आणि पटकन इथून सुटका होते, नाहीतर 5 वाजेपर्यंत ह्या शोरूममध्ये थांबावं लागतं. खूप उशीर लागतो, उशिरा जर गाडी आणली आपण तर सकाळी लवकरच उठलो. चला म्हणलो, आंघोळ ते केली, फ्रेश झालो. एक पण भाडं न मारता डायरेक्ट शोरूमला आलो. पहिल्यांदा नंतर बाकीचे कामं म्हणलो. तर आलो शोरूमला. आता काय काम निघते काय नाही बघूत आपण गाडीचं आपल्या. पूर्ण तुम्हाला मी माहिती सांगेन काय काम निघले आणि तुम्ही काय काळजी घ्यायची गाडीची, हे तुम्हाला मी प्रत्येक गोष्ट सांगणार मित्रांनो. आणि बऱ्याच गोष्टी अशा आहेत की आपण काम करताना त्याकडे लक्ष नसतं. त्याला बघूत आपण आज. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर फायनल गाडीमध्ये घेतली, पूर्ण गाडी वॉशिंग केली, ज्याने की ग्रीसिंगला काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे म्हणलो पहिली गाडी वॉशिंग नंतर काम चालू. तर आता फायनली झाले. मेकॅनिकल भेटला आपल्याला काम करण्यासाठी. त्याला फायनली गाडी वर चढवली आपली. बघा आता झाले काम सुरू. टायर खोलले, लायनर साफ केले. तर आपण खास जे काम करण्यासाठी आलो ते काम आपण आता सुरू करू. कारण की काल एवढं पूर्ण ऑइलनी भरलं होतं, तरी सकाळी वॉशिंग केली. तर त्याला म्हणलो फिटरला पहिल्यांदा हे खोला आणि त्यातले ऑइल सील काय ते टाकून घ्या म्हणलो लगेच. कारण की ऑइल पण कमी चालतं. ऑइल आपल्या गाडीत 2 लिटर बसते. ते फक्त एक बाटली ऑइल निघलं गाडीत. हे बघा पूर्ण रिंग खराब झाली वरची. नशीब लवकर चेक केलं नाही तर इंजिन सगळं ब्लॉक झालं असतं. हे बघा पूर्ण ऑइल झाले पूर्ण. तर नवीन बेरिंग टाकताना अलीकडल्या साईडला ड्रममध्ये घाण होती, माती. ती माती पूर्ण काढून घेतली, नाहीतर पुन्हा अजून ऑइल लिकेज झालं असतं. त्यामुळं वारंवार काळजी घ्यायची मित्रांनो. गाडी स्टार्टर मारताना इंजिन नेहमी चेक करायचं उघडून, ऑइल कुठे लीक आहे का नाही. माझ्या हलगर्जीपणामुळे जरा मला हे सगळं झालं माझ्याकडून चुकीमुळं. कारण की मी मागचा बोनट उघडून गाडी चेकच केली नव्हती, महिना झालं. कारण गाडी स्टार्टर मारून निघायचं. तर पूर्ण फायनली आता हे झाले आपलं जे ऑइल होतं लीक होत होतं, पूर्ण ऑइल आता लीक होणार नाही ऑइल. एक टायमिंग चेंजची पण सेटिंग करून घेतली कीच दिला असेल तर. पिस्टन चेरिंग आपल्या. आणि हे जर तुम्हाला लूज वाटत असेल ते लगेच टाईट करून घ्या, नाहीतर इंजिनचा त्याचा आवाज येतो, नंतर बारीक आवाज येतो आणि नंतर पिस्टनला प्रॉब्लेम येतो ना पुढे चढून, आणि टायमिंग चॅनलला पण प्रॉब्लेम येतो पुढे चढून. तर फायनली आपण त्याला ऑइल सील टाकून दिली आपली. आता ऑइल लिकेज बंद होणार आणि ऑइल खाणार नाही, म्हणजे ऑइल बाहेर येणार नाही तसं. फायनली हे काम झाले आपलं, महत्त्वाचं होतं. ह्याच्यामुळं मी तळेगावातून काल MT आलो, पॅसेंजर आणला नाही. म्हणून काय इंजिनला अजून प्रॉब्लेम आहे काय ते. चला म्हणून असं मोकळं दमाने आलो. हेड ब्लॉक जर असेल 8-10 जातं. तर इंजिनमधलं सगळं ऑइल काढले, आता नवीन ऑइल टाकायचं सुरुवात झाली. गिअरबॉक्समध्ये पण ऑइल टाकून घेतले. गिअरबॉक्समधलं पण ऑइल सगळं काढून घ्यायचं आपलं जुनं. गिअरबॉक्समध्ये ऑइल टाकून घ्यायचं लगेच. तर स्पीड मीटरचा जरा प्रॉब्लेम होता माझा, कारण की पूर्ण काटाच नुसता लपकत होता. 10च्या स्पीडने चाललं तरी नुसता लपकत होता काटा. तर चला म्हणलो ते पण काम करून घ्यावं लगेच. हे बघा पूर्ण ग्रीस झालं, त्यामुळे पूर्ण जाम झालं ते, आणि ते ग्रीस पूर्ण घट झालं पूर्ण. तर ते पण म्हणलो साफ करून घ्यावं लगेच. त्याला म्हणलो पूर्ण क्लीन करून टाकते लगेच, कारण की मीटरला तिने प्रॉब्लेम येतो. आणि मीटरचं मी भाडं पण बघितलं, कमी एकदम एक तर रेट जास्त होतो ना तर कमी भाव होतो. त्यामुळे म्हणलो काम करून घ्यावं. आणि कपामध्ये पण गिरीज भरून घेतलं लगेच. दोन्ही साईडला गिरीज भरून घ्यायचे कपामध्ये.
आता उन्हाळा चालू झाला त्यामुळं कमीत कमी हप्त्याला ग्रीसिंग केली पाहिजे गाडीची. उन्हाळ्यामध्ये गाड्या जास्त गरम होतात मित्रांनो, त्यामुळं गाड्यांची काळजी घ्या. आता उन्हाळा सुरू व्हायला लागला त्यामुळं चला म्हणलं सर्व्हिसिंग करून घ्यावं गाडीची पण. आता उन्हाळ्यात लय गरम होतात गाड्या आणि तुम्ही बघितलं असताना दुर्घटना भरपूर होतात. पुढं गाडीने पेट घेतला हे घ्यायचा, तर त्यामुळं आपण आपल्या गाडीची काळजी घ्यायची कधी पण. तर फायनली मीटरचा जे इंजिन बसतं जे आपलं बारीक सॉकेट राहते तिथला बारीक गिअर घेतला, खराब झाला होता आतला, तो गिअर चेंज केला. त्यामुळं काडा लवचिक करत होता, जास्त हालत होता नाही आणि स्पीड मीटर दाखवत नव्हते व्यवस्थित. तर लगेच ते पण टाकून घेतलं, लगेच आतले गिअर त्याचे 2 गिअर खराब झाले ते. हे असे कामाकडे लक्ष दिलं नाही आपण हलगर्जीपणा होता आपला. तर एक वेळेस सीट साफ करताना सीट खोललं मी तर बघितलं काय जे इंजिनचा आणि बॉडीचा नट असतो तो नट तुटला होता. ते नट कवा तुटला होता हे माहीत नव्हतं. मग ह्यांना लगेच फिटरला सांगितलं ते नट तुटला आहे, चेंज करून घ्या म्हणलो. हे अलीकडल्या साईडचा 4 नट असतात त्याला, त्यातले कमीत कमी 2 नट तरी कंटिन्यू पाहिजेत त्याला. तर माझा एक नट तुटला होता, ते पण माझ्याकडून नव्हता तुटला. तर गेल्या वेळेस सर्व्हिसिंग करताना गाडी एक फिटरनी आपल्या रनर मारला आणि सोडून दिलं गाडी. त्यानंतर मी लक्षात दिलं नाही, तर त्याला नट तुटला होता माझा. नंतर एक सीट साफ करताना ते बघितलं नटच गायब. अरे बापरे म्हणून अवघडच झालं म्हणून आता. त्यामुळं गाडी जास्त बॉडी जरा जास्त हपकत होती गाडीला रनिंगमध्ये असताना, खड्ड्यामध्ये आदळत होती गाडी. तर त्यांना म्हणलं की दुसरा नट आहे ते टाकून घ्या म्हणलो, कारण हा नट काढायला पूर्ण बॉडी उतरायला लागते आणि त्या बाजूला एक खोली अजून एक हे पूर्ण नट तुटला, ह्याचा कामच नाही आता. मग लगेच ते नट टाकून घेतलं लगेच. चला म्हणतो काम सगळं काम व्हायला लागलं तर 2 पैसे जास्त जाते, पण काम ओके करून घ्यावं. काम ओके केलं म्हणजे आपल्याला टेन्शन नाही, कुठं अचानकच भाडं पडतं लांबचं. तर मित्रांनो, आपण सर्व्हिसिंग करताना ह्या कामाकडे नक्कीच दुर्लक्ष करतो आणि प्रत्येकाचं दुर्लक्ष जातं. माझ्या पण लक्षात नव्हतं, पण ह्या फिटरने मला सांगितलं की म्हणले CNG फिल्टर आपण साफ करून घेऊ. म्हणलं CNG फिल्टर साफ करायला लागतो? हो म्हणले. मग तर त्यांना म्हणलं खोला मग लगेच म्हणलं. तर त्यांनी CNG फिल्टर खोलला पूर्ण. तर तुम्हाला त्यातली मी घाण दाखवतो. त्यात घाण बघा किती राहते त्यात. कारण ज्या टायमाला आपण गॅस भरतो तर गॅसमध्ये द्रव असतं काही ना काही, ऑइल प्रमाण राहतं काही ना काही. तर हे बघा ऑइल फिल्टरमध्ये ऑइल निघलं बघा. हे बघा ऑइल पूर्ण फिल्टरमध्ये ऑइल निघलं नाही पाहिजे, तरी कमीच निघलं. काय फिल्टरमध्ये एवढं ऑइल निघतं ना, असं काळं झार, थोडं ऑइल कमी होतं. पण कधी पण हे फिल्टर साफ करायचं. साफ केलं तर तिला काय होतं, इंजिनला जास्त प्रॉब्लेम येत नाही. जे आपलं कार्डवर राहतं इंजिनचं त्याला प्रॉब्लेम येत नाही. त्यांना म्हणलं लगेच फिल्टर टाकून द्या म्हणलो, का असं 10-20 रुपयाचं लगेच फिल्टर टाकून द्या म्हणलो. कारण की त्याने पुन्हा गाडीला फरक पडतो, इंजिनला पण आणि आवरेजला पण फरक पडतो. त्यामुळे हे काम आवर्जून काम करून घेत जा मित्रांनो. हे तर फिल्टर बसतं बघा, हे तुम्हाला फिल्टर बघितलं असेल तुम्ही, हे बघा ह्या ठिकाणी फिल्टर बसतं हे. तर नक्की काम करून घ्यायचं मित्रांनो. हे खोलायला का जास्त टाईम लागत नाही, आपण पण खोलू शकतो आणि पूर्ण क्लीन करून घ्यायचं आतून. त्याने काय होतं, गॅस जो येतो आपला इंजिनमध्ये गॅस जाणारा टाकीमधून जो गॅस येतो त्या फिल्टरमध्ये फिल्टरिंग होऊन तो गॅस इंजिनमध्ये जातो आपल्या. तर हे बघा हे फिल्टर आहे, जुनं फिल्टर आहे हे फिल्टर. एवढं छोटंच राहतं फिल्टर, जास्त नाही राहत. हे बघा फिल्टर किती खराब झाले, पूर्ण ऑइली झाले फिल्टर. हे ऑइली विचार करा, पूर्ण फिल्टर भरल्यानंतर ऑइल तेवढं खाली चालले. तर या फिल्टरमध्ये ऑइल किती असेल, शेवट त्याला फेकून दिलं, काय कामाचं नाही राहील ते. तर नवीन फिल्टर टाकले त्यामध्ये आता. त्यातलं छोट्या काम जर आपण करत राहिलं तर गाडीला आपल्याला जास्त प्रॉब्लेम येणार नाही. टाकले फिल्टर फायनली. तुम्ही हे फिल्टर खोलला असेलच कधी ना कधी, खोललं नसेल नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही खोललं का नाही हे फिल्टर कधी. प्रत्येक सर्व्हिसिंग गाडी आणली आपण की हे फिल्टर साफ करायचं म्हणजे खरंच मित्रांनो, हे लक्षात ठेवा.
तर फायनली बिल झाले आपलं आता. बघितलं असेल तुम्ही बिल किती झाले. तर पूर्ण गाडी आपली ओके झाली. थोडा टाईम लागला, सकाळी लवकर आलतो पण गाडी वॉशिंगला गेली नेलती त्यामुळे जरा टाईम लागला. पूर्ण गाडी आपली क्लीन झालेली आहे. तर आता आपण टेस्ट ड्राईव्ह मारू. चला. आणू का गेट पास पण लागतो का? तर गेट पास घेतला. गेट पास लागतो गाडी बाहेर न्यायचं म्हणलं. गेट पास घेतला आणि आता आम्ही निघालो टेस्ट ड्राईव्ह. तर चला, त्यांचा मित्र भेटला लगेच स्पीडरला त्यांचा. तर चला आता जाऊ आपण टेस्ट करू गाडीचं स्पीड मीटर व्यवस्थित आहे का, गाडी काय आवाज मारते का, गाडीची क्लच टाईट जातो का, लूज जातो आहे, आणि मीटर आपलं व्यवस्थित चालू झालं का नाही हे चेक करूत आपण. चला. आणि काही प्रॉब्लेम असेल तर नक्की सांगायचं मित्रांनो. तर आलो तर आपण हायवे रोडला. आता स्पीड बघूत आपला. मीटरमध्ये प्रॉब्लेम दिसतोच मला. वायरमध्ये ऑइल टाकावं लागणार असं वाटतंय. ऑइल टाकल्याने मधली केबल लूज होईल. आहे काही ना काही प्रॉब्लेम आहे त्यामुळे गाडी थांबवली त्यांनी लगेच. मीटरचाच प्रॉब्लेम आला वाटतं. अजून वायरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला वाटतं. वायर जाम चाललंय ते. ओके फायनली वायर काढले. ते वायर काढायचं आणि त्यामध्ये ऑइल टाकायचं ज्याने की ते वायर पूर्ण फ्री होईल आणि खराब पण होणार नाही मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ पण असतात. नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या ठिकाणाहून बघत आहात, तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की मला कमेंट करा मित्रांनो. पुण्यामध्ये असेल तर एरियाचं नाव तुमचं कमेंट करा मला. तर चला मित्रांनो, बाय.